Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. In this part, we will talk about the law of segregation. We know that there are three different laws of inheritance explained by the scientist Carl Corians, and these three laws of inheritance depends on Mendel's work on the garden pea plant. These three laws of inheritance are law of dominance, law of segregation, and the law of independent assortment. Out of these three laws, we are going to study the second law of inheritance, that is the law of segregation. Second law of inheritance or the law of segregation. This law is also known as the law of purity of gametes. Why it is said to be law of purity of gametes, that we will see in the later discussion. But this law, it has no any exception, so it is called as universally accepted law. या लॉ ऑफ सेग्रिगेशनला किंवा सेकंड लॉ ऑफ इनहेरिटन्सला युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड लॉ असंही म्हटलं जात आहे. बघा आपण काय स्टडी करतोय, लॉ ऑफ सेग्रिगेशन. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितलं होतं, हे स्टडी केलं होतं की एकूण 3 लॉज आहेत. लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणतो आपण त्यांना. पहिला लॉ, लॉ ऑफ डॉमिनन्स. सेकंड, द लॉ ऑफ सेग्रिगेशन. आणि तिसरा लॉ म्हणजे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे तीनही लॉज कोणी पॉस्ट्युलेट केले? द सायंटिस्ट कार्ल कोरियन्स. हे कशावरती डिपेंड आहेत? मेंडेल्स हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट इन द गार्डन पी प्लांट, यावरती हे 3 लॉज डिपेंड आहेत. यापैकी लॉ ऑफ डॉमिनन्स हा अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलाय, आणि आता लॉ ऑफ सेग्रिगेशन आपल्याला स्टडी करायचं आहे. लॉ ऑफ सेग्रिगेशन इट इज सेड टू बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड लॉ. त्याला युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड लॉ असं म्हटलंय. का बरं? कारण या लॉला कोणतंही एक्सेप्शन नाही. लॉ ऑफ डॉमिनन्स जर आपण घेतला तर लॉ ऑफ डॉमिनन्स याला इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि को डॉमिनन्स हे एक्सेप्शन्स आहेत. ते लाइटर सिलेबस मध्ये आपण पुढे स्टडी करणार आहोत. इनकम्प्लीट डॉमिनन्स, को डॉमिनन्स, दीज आर द एक्सेप्शन टू लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट जो आहे याला लिंकेजेस, क्रॉसिंग ओव्हर, लिंकेज, विशेषतः लिंकेज इज द एक्सेप्शन. लिंकेज हे एक्सेप्शन असतं, परंतु या लॉला कोणतंही एक्सेप्शन नाही, आणि म्हणून त्याला म्हटलंय universally accepted law. Universally accepted law. This law it is related with the gametes. हा लॉ गॅमेटशी रिलेटेड आहे, आणि या लॉ मध्ये असं म्हटलंय की each gamete carries only one character or one type of the characters. एका गॅमेट मधून एक प्रकारचेच कॅरेक्टर्स ट्रान्सफर केले जातात, आणि म्हणून त्यालाच लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असेही म्हणतात. लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा त्या गॅमेट मध्ये एकतर टॉलनेसचा जीन असतो किंवा डॉर्फनेसचा जीन असतो. म्हणजे गॅमेट हे नेहमी प्युअर असतात. हा गॅमेट टॉलनेस साठी प्युअर आहे, हा गॅमेट डॉर्फनेस साठी प्युअर असतो. समजा एखादा गॅमेट असा असेल कॅपिटल टी कॅपिटल आर. इथं 2 कॅरेक्टर्स विचारात घेतलेत, एक टॉलनेस आणि दुसरं राऊंड सीड. म्हणजे हा राऊंड सीड साठी आणि टॉलनेस साठी प्युअर गॅमेट आहे. याच्यामध्ये रिंकल्ड सीडचं काहीही नाही, आणि याच्यामध्ये डॉर्फनेसचं काहीही नाही. म्हणजेच गॅमेट्स हे नेहमी प्युअर असतात. सो इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. ओके, सो वी विल टर्न टुवर्ड्स द लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता पहिल्यांदा आपण इथं लॉ ऑफ सेग्रिगेशन काय आहे हे बघू, आणि पुन्हा बाकीचे कन्सेप्ट जे आहेत ते ओघाने येणारच आहेत. व्हॉट इज द लॉ ऑफ सेग्रिगेशन? काय सांगतोय हा लॉ ऑफ सेग्रिगेशन? त्याचं स्टेटमेंट काय बघा. वेन द F1 हायब्रिड फॉर्म गॅमेट्स, the alleles segregate from each other and enter in the different gametes. पुन्हा एकदा वाचा. Statement: when F1 hybrid form gametes, the alleles segregate from each other and enter in the different gametes. जेव्हा F1 हायब्रिड गॅमेट फॉर्मेशन करतो, हा सुद्धा इथं F1 हायब्रिड आहे. When the F1 hybrid form gametes, the genes of an allelic pair segregate, separate from each other and enter in the separate gametes.
F1 हायब्रिड मध्ये हे दोन अलिल्स एकत्र राहिले. F1 हायब्रिड मध्ये हे दोन अलिल्स एकत्र राहतात आणि जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा ते दोन अलिल्स दोन वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये एंटर होतात. असा सिंपल लॉ आहे. यामध्ये फारसे कॉम्प्लिकेशन्स नाहीत. मोनोहायब्रिड क्रॉसमुळे आपल्याला तो लॉ प्रूव्ह करता येणार आहे. जसं लॉ ऑफ डॉमिनन्स आपण प्रूव्ह केला तसंच लॉ ऑफ सेग्रिगेशन सुद्धा प्रूव्ह करायचं आहे. सिंपल लॉ आहे. काय सांगितलंय? व्हेन द F1 हायब्रिड फॉर्म गॅमेट्स द अलिल्स सेपरेट और सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर इन द डिफरंट गॅमेट्स. असा हा लॉ आहे. याही पेक्षा आयडियल स्टेटमेंट हे सेकंड स्टेटमेंट दिलंय. याही पेक्षा फुल एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट दुसरं आहे. याच्यामध्ये काही थिंग्स थोड्याशा लपलेल्या आहेत, म्हणजे त्या एक्सप्लेन होत नाहीत. इथं मात्र ते क्लिअरली एक्सप्लेन होते. म्हणून हे दुसरं स्टेटमेंट मी मुद्दाम इथं घेतलंय. काय स्टेटमेंट आहे सेकंड स्टेटमेंट? द जीन्स ऑफ एन अलिलिक पेअर रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग और ब्लेंडिंग. द जीन्स ऑफ एन अलिलिक पेअर रिमेन टुगेदर विदाउट मिक्सिंग और ब्लेंडिंग and segregate or separate in the different gametes during the gamete formation. यामध्ये एकच गोष्ट सांगितली की जो F1 हायब्रिड आहे, सपोज कॅपिटल टी स्मॉल टी, हा F1 हायब्रिड आहे, सपोज कॅपिटल टी स्मॉल टी, हायब्रिड टॉल इंडिव्हिज्युअल आहे. जेव्हा तो गॅमेट्स फॉर्म करतो तेव्हा दोनही अलिल्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि तो दोन अलिल्स वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये एंटर होतात. एवढीच इन्फॉर्मेशन इथं दिले. काय म्हटलंय? व्हेन F1 हायब्रिड फॉर्म गॅमेट्स द अलिल्स सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर इन द डिफरंट गॅमेट्स. F1 हायब्रिड जेव्हा गॅमेट फॉर्मेशन करतो तेव्हा ते दोन अलिल एकमेकांपासून वेगळे होतात आणि ते डिफरंट गॅमेट्स मध्ये एंटर होतात, वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये एंटर होतात. एवढीच इन्फॉर्मेशन दिली इथं. पण इथं काय म्हटलंय? द जीन्स ऑफ एन अलिलिक पेअर रिमेन टुगेदर इन F1 हायब्रिड विदाउट मिक्सिंग और ब्लेंडिंग. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द लॉ ऑफ सेग्रिगेशन. म्हणजे F1 हायब्रिड या इंडिव्हिज्युअल मध्ये, या ऑर्गॅनिझम मध्ये हे दोन जीन्स आहेत अलिलिक पेअरचे. कॅपिटल टी जीन फॉर टॉलनेस, स्मॉल टी जीन फॉर डॉर्फनेस. अलिलिक पेअर मधले हे दोन जीन्स आहेत आणि ते F1 हायब्रिड मध्ये एकत्र राहतात. F1 हायब्रिड मध्ये एकत्र राहतात विदाउट मिक्सिंग और ब्लेंडिंग. म्हणजे त्या ऑर्गॅनिझम मध्ये, टॉल प्लांट मध्ये, हायब्रिड टॉल इंडिव्हिज्युअल मध्ये, F1 हायब्रिड मध्ये हे दोन जीन्स एकत्र राहतात फॉर लॉंगर टाइम, बराच काळ, बराच वेळ. ड्युरिंग द लाईफ सायकल, त्या लाईफ सायकल मध्ये बराच काळ एकत्र राहतात. परंतु ते एकत्र राहिले तरी एकमेकांवरती त्यांचा परिणाम होत नाही. म्हणजे ह्या टॉलनेसमुळे हा डॉर्फ थोडा उंच होत नाही किंवा ह्या डॉर्फ जीनमुळे हा डॉर्फ होत नाही काहीसा. म्हणजे याचा परिणाम याच्यावरती होत नाही, याचा परिणाम याच्यावरती होत नाही. आणि जेव्हा ते सेपरेट होतात तेव्हा हा प्युअर टॉलनेसचा जीन असेल आणि हा प्युअर डॉर्फनेसचा जीन असेल. याचा यावरती काही परिणाम झालेला नाही, याचा याच्यावरती काही परिणाम झालेला नाही. म्हणजे F1 हायब्रिड मध्ये हे दोनही जीन्स अलिलिक पेअर मधले विदाउट मिक्सिंग और विदाउट ब्लेंडिंग आहे तसेच राहतात. ह्या टॉलमुळे डॉर्फ उंच होत नाही आणि ह्या डॉर्फमुळे हा टॉल डॉर्फ होत नाही. याचा एकमेकांवरती काही परिणाम असत नाही. आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा तुम्ही कॉलेजला जाताय. कॉलेजमध्ये तुमचा एखादा किंवा अनेक फ्रेंड्स असतात. आपण एक विचारात घेऊ. एखाद्या कॉलेजमध्ये दोन एकमेकांचे फ्रेंड्स आहेत, दोन जण मित्र आहेत. त्यापैकी एक, सपोज ए फ्रेंड, ए बॉय, ए स्टुडंट हा फेअर असेल, गोरा असेल आणि दुसरा बी हा ब्लॅक असेल, डार्क ब्राऊन असेल किंवा फुल ब्लॅक असेल. आपण उदाहरण घेतोय. एक कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये एक क्लास आहे, 11चा क्लास आहे आणि त्या 11च्या क्लासमध्ये दोन स्टुडंट्स आहेत. ए स्टुडंट अभिजित, बी स्टुडंट बाहुबली. ए अभिजित, बी बाहुबली हे दोघ जण आहेत. ते दोन एकमेकांचे फ्रेंड्स झाले. कॉलेजला आल्यानंतर एकमेकांचे फ्रेंड झाले. ए अभिजित हा गोरा आहे, मात्र बाहुबली हा ब्लॅक, काळा आहे. हे दोघं
एकमेकांसोबत ऍज अ फ्रेंड म्हणून 11th स्टँडर्ड मध्ये 12th स्टँडर्ड मध्ये सोबत राहतात ऍज अ F1 हायब्रिड. जसं F1 हायब्रिड मध्ये हे दोन अलिल्स एकत्र राहिले तसं हे दोघं 11वी 12वी 11th 12th स्टँडर्ड मध्ये एकत्र राहतात. आणि जेव्हा हायर एज्युकेशनला पुढं एखादा समजा इंजिनिअरिंगला जाईल, दुसरा मेडिकलला जाईल. अभिजित इंजिनिअरिंगला गेला, IIT ला गेला आणि हा बाहुबली मेडिकल सेक्टर मध्ये गेला. सेग्रिगेट झाले, सेपरेट झाले. पण हे दोघे एकत्र राहिले 2 वर्ष म्हणून ह्या बाहुबली जो काळा आहे त्याच्यामुळे हा काय सावळा होईल का? त्याच्या गोरेपणावरती काय परिणाम होईल का? किंवा हा जो गोरा आहे तो याला ब्लॅक कॅरेक्टर त्याचं डायल्यूट करेल का? नाही. ह्या दोघांवरती काहीही परिणाम एकमेकांचा होणार नाही. तेच इथं सांगितलंय की F1 हायब्रिड मध्ये हे दोन अलिल्स किंवा अलिलिक पेअर मधले जीन्स एकत्र राहतात विदाउट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग. त्याचा एकमेकांवरती काहीही परिणाम होत नाही. आणि जेव्हा ते सेपरेट होतात दे कॅरीज द प्युअर कॅरेक्टर. ते प्युअर कॅरेक्टर कॅरी करतात. प्युअर कॅरेक्टर कॅरी करतात. सो दिस इज द जीन फॉर टॉलनेस, प्युअर टॉलनेस, अँड दिस इज द जीन फॉर प्युअर डॉर्फनेस. हा लॉ इथं अशा पद्धतीनं एक्सप्लेन केलाय. स्टेटमेंट पुन्हा एकदा बघा. पहिलं स्टेटमेंट, when F1 hybrid form gametes, the alleles segregate from each other and enter in the different gametes. F1 हायब्रिड जेव्हा गॅमेटोजेनेसिस करतो, गॅमेट फॉर्मेशन करतो, तेव्हा अलिलिक पेअर मधले दोन अलिल्स एकमेकांपासून सेपरेट होतात, दोन जीन्स एकमेकांपासून सेपरेट होतात आणि ते वेगवेगळ्या गॅमेट्स मध्ये एंटर होतात. इथं काय म्हटलंय, द जीन्स ऑफ अन अलिलिक पेअर रिमेन टुगेदर इन F1 हायब्रिड विदाउट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग and segregate in different gametes during the gamete formation. F1 हायब्रिड मध्ये अलिलिक पेअर मधले दोन ही जीन्स एकत्र राहतात विदाउट मिक्सिंग ऑर ब्लेंडिंग. दोघांचा एकमेकांवरती काही परिणाम होत नाही आणि गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला ते इंडिपेंडेंटली सेग्रिगेट होतात, सेपरेट होतात आणि डिफरंट गॅमेट्स मध्ये एंटर होतात. डिफरंट गॅमेट्स मध्ये. त्यामुळे प्रत्येक गॅमेट हा प्युअर असतो. सो दिस इज कॉल्ड एज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. आपण इथं ऍज युजल मोनोहायब्रिड क्रॉस शॉर्टली दाखवलाय. पॅरेंटल जनरेशन P1 आहे. यामध्ये पी प्लांट फिमेल क्रॉस विथ पी प्लांट मेल. मेल पी प्लांट, फिमेल पी प्लांट दोघांमध्ये क्रॉस घ्यायचा आहे. थोडस यामध्ये फिनोटाइप मी डिफरंट घेतला. नेहमीच आपण टॉल, डॉर्फ, टॉलनेस, डॉर्फनेस, कॅपिटल टी, स्मॉल टी हे डिस्कस करतो. आता थोडस एक कॅरेक्टर एक्झाम्पल म्हणून थोडस डिफरंट घेतलंय. पी प्लांट विथ राउंड सीड्स इज क्रॉस्ड विथ द पी प्लांट विथ wrinkled सीड्स. राउंड सीडेड पी प्लांट क्रॉस्ड विथ wrinkled सीडेड पी प्लांट. मग त्याचा जिनोटाइप काय लिहिता येईल? आर इज द जीन फॉर राउंड सीड म्हणून त्याचा जिनोटाइप कॅपिटल आर, कॅपिटल आर. स्मॉल आर इज द जीन फॉर wrinkled सीड्स म्हणून त्याचा जिनोटाइप स्मॉल आर, स्मॉल आर. गॅमेट्स पाडा. दोन गॅमेट्स मिळतील, कॅपिटल आर, दोन्हीही आयडेंटिकल आहेत, एकच गॅमेट विचारात घ्यायचा. स्मॉल आर जिनोटाइप आहेत, दोन गॅमेट्स मिळतील, स्मॉल आर, दोनही आयडेंटिकल आहेत, एकच विचारात घेतला. F1 जनरेशन मध्ये कॉम्बिनेशन केलं दोघांचं, कॅपिटल आर, स्मॉल आर, वी विल गेट हायब्रिड राऊंड सीडेड प्लांट्स. इथं आपल्याला हायब्रिड राऊंड सीडेड प्लांट्स मिळाले. हायब्रिड म्हणजेच हेटेरोझायगस असंही म्हणता येईल. हेटेरोझायगस इट विल फॉर्म 2 डिफरंट गॅमेट्स कारण त्याच्यामध्ये दोन अलिल्स आहेत, एक कॅपिटल आर आणि दुसरा स्मॉल आर. आणि जेव्हा हा F1 हायब्रिड गॅमेट फॉर्मेशन करतो, हे पुढे आपल्याला डिस्कस करायची काहीच गरज नाही, हे काही घ्यायची फारशी गरज नाही. जेव्हा हा गॅमेट फॉर्मेशन करतो तेव्हा त्यातून दोन गॅमेट्स फॉर्म होतात, एक कॅपिटल आर आणि दुसरा स्मॉल आर. दिस इज द गॅमेट फॉर राऊंड सीड्स. राऊंड सीड साठीचा हा गॅमेट आहे अँड इट इज प्युअर. हा गॅमेट फक्त राऊंड सीडचा जीन कॅरी करतो, तो नेहमी प्युअर गॅमेट आहे. आणि हा गॅमेट इट कॅरीज द जीन फॉर प्युअर wrinkled सीड्स. wrinkled सीड्स ही कंडिशन तो कॅरी करतोय.
गॅमेट्स हे नेहमी प्युअर असतात, म्हणून लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. या लॉला कोणतंही एक्सेप्शन नाही. देर इज नो एनी एक्सेप्शन. सो इट इज कॉल्ड ॲज universally accepted law. And here the segregation of the alleles takes place. Segregation of alleles takes place. Alleles segregate होतात, genes separate होतात. So called as law of segregation. मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला चांगला समजला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इन डिटेल्स डाय हायब्रिड क्रॉस आणि त्याच्या मदतीने द लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हे डिस्कस करू. ओके, थँक्यू.